मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक वेळेला लोकांवरती भरोसा ठेवला. लक्षात घ्या, माझा अनुभव, मी लोकांवरती विश्वास ठेवला. मला वाटलं हा व्यक्ती माझ्या जीवनात आला ना, याच्यापासून मला काहीतरी ब्लेसिंग मिळेल किंवा हा माझ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरेल, हा व्यक्ती एक आशीर्वादाचा मार्ग ठरेल. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांवरती मी असा विश्वास ठेवला तेच विश्वासघाती निघाले. ते काय झालेले आहेत? विश्वासघाती निघाले गे. जसं की योशूने आपण पाहतो, येशूने यहुदा इस्करियोत आपला मित्र मानला, त्याच्यावरती विश्वास ठेवला, पण शेवटी यहुदा इस्करियोतच विश्वासघात करणारा निघाला. म्हणजे माणसं कधी कधी आपल्याला फसवू शकतात, पण देव आपल्याला कधीच फसवू शकत नाही. आपला भाव हा कोणत्याही माणसावरती नसावा, तर आपला भाव हा परमेश्वरवरती असावा. आणि म्हणून आजच्या संदेशाचा समारोप करत असताना मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या प्रत्येकासाठी देवाने एक विशिष्ट उद्देश ठेवलेला आहे, आणि त्या उद्देशापर्यंत जात असताना तुम्हाला आणि मला धीर धरायचा आहे. आणि त्या उद्देशाकडे जात असताना कोणत्याही माणसाचा आधार घेऊन तो उद्देश पूर्ण करण्याचा कधीच प्रयत्न करायचा नाही. जसं की आपण पाहतो की योब आणि त्याच्या मित्राचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तोच म्हणाला, तुम्ही काय भिकार साठवण करते आहात की काय? अब्राहम आणि सारेने देखील एका व्यक्तीचा, म्हणजे त्या हगारीची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण ते व्यर्थ ठरलंय. योसेफ आणि त्या पॅलेटदाराची मदत घेण्याचा मदत घ्यायचं ठरवलं, पण पॅलेटदाराची मदत देखील व्यर्थ झालेली आहे. त्या तिघांनी माणसांचा आधार घेतला देवाचा उद्देश त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी, पण ते शक्य झालेलं नाही. आणि म्हणूनच बायबल मधलं सगळ्यात संकर वचन जर काय असेल तर ते आहे स्तोत्रसंहिता 118 आणि वचन 8. आणि तिथं म्हटलेलं आहे, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. इट इज बेटर टू ट्रस्ट इन द लॉर्ड दॅन टू पुट कॉन्फिडन्स इन मॅन. आज मी माझ्या आशीर्वादासाठी माणसाला केंद्रस्थानी ठेवत आहे की देवाला ठेवत आहे? देवाने विशिष्ट उद्देश आखलेले, ते पूर्ण होण्यासाठी मला देवाला केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे.